क्षेत्रामध्ये त्या काळात म्हणजे जे शिकवण त्याला म्हणतो ती त्याने दिली. नंतर APJ अब्दुल कलामांचं कोणालाही ओळख करून देण्याची गरज नाही, त्यांनी अग्निपंख नावाचं पुस्तक लिहिलं, भारताचे राष्ट्रपती होते आणि तरुणांच्या प्रेरणेसाठी त्यांनी काम केलं. सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी महिलांना शिकण्याचा अधिकार भारतामध्ये मिळवून दिला. अशा क्रांतीज्योती ज्यांना आपण म्हणतो त्यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी राठोड आणि आपले विनंती करतो की तिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. खऱ्या अर्थाने मला वाटतं की एका स्त्रीने एका मुलीने त्यांना आदरांजली देणं हे आपलं कर्तव्य आहे, ते झालं पाहिजे. त्यानंतर ती चौथी प्रतिमा दिसते ती आहे सद्गुरू सेवालाल महाराज यांची. क्रांतिकारी सेवालाल महाराज 380 वर्षापूर्वी महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांनी भारतामध्ये बंजारा समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही युद्ध लढले, काही गोष्टी केल्या, त्याच्या बऱ्याचशा शिकवणी पण आपण पाहिलेल्या आहेत, ते आपण नंतर आपण बघूयात, ऐकूयात. आणि सर्वात शेवटी जी एक प्रतिमा दिसते, अजून भरपूर महापुरुष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, शिवाजी महाराज आहेत, अनेक आपण ठेवू शकलो असतो. परंतु इथे आपल्याला अडचण अशी आहे की शिक्षण क्षेत्राशी संबंधित जे व्यक्ती आहेत, जे आपण शिक्षणाचा समर कॅम्प घेतोय तेच आपण मर्यादित ठेवले, तर भरपूर लावत आले, ते कमी पडत नाही. त्या सर्वांना आपण मानाचा मुद्रा देऊया. आणि वसंतराव नाईक साहेब शेवटी ज्यांनी आपल्या समाजाला आश्रमशाळेच्या माध्यमातून जे